भारताच्या जेम्स अँड ज्वेलरी सेक्टरवरती आखाती युद्धाचा काय परिणाम झालेला आहे जाणून घेऊ. आपल्यासोबत ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे आहेत. राजेशजी, एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताय, खूप खूप धन्यवाद. काय परिणाम झाला? इराणवर ज्या दिवशीपासून हल्ला झालेला, इस्रायल आणि यूएसचे जे हल्ले झाल्यानंतर ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये एक मोठा आघात झालेला असं मिळेल. कारण की दुबई हे एक वर्ल्डसाठी गेटवे आहे आणि जेव्हा दुबईवर हल्ले झाले इराणचे, त्याच्यानंतर लॉजिस्टिक हा इश्यू मोठा झालेला आहे. ओव्हरऑल जर आमचा भारताचा जो एक्सपोर्ट आहे तो 28 ते 30 बिलियनचा आहे. त्याच्यातनं जर मी बघत असेल फक्त आणि फक्त डायमंड्सच, तर त्याच्यावर पण मोठा इफेक्ट आहे. आणि आमच्याकडे जे आकलन आहे त्याच्यात प्रत्येक 15 डायमंडपैकी 13 डायमंड भारतातून कट आणि पॉलिश होऊन जातं. तर अर्थात हे रफ भारतात यायला थोडा त्रास होत आहे आणि ते वाया दुबई सगळ्यात जास्त भारतात यायचं. बेल्जियम पासून पण दुबई, कारण की दुबई एक बिझनेस हब असल्यामुळे, तर कुठे ना कुठे याचा इम्पॅक्ट डायरेक्टली आमच्या या इंडस्ट्रीवर येतो आहे. आणि मला वाटतं हे याच्यामुळेच थोडासा 25% पर्यंत इफेक्ट आमच्या इंडस्ट्रीला पडलेला आहे. परिस्थिती जर अजून चिघळली तर काय सांगतो? नक्कीच येणाऱ्या दिवसात हा चिंताचा विषय होईल. एक्सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, परंतु फक्त एक्सपोर्टच नाही, डोमेस्टिक मार्केटमध्ये पण रफ आम्हाला लागतं डायमंडची. तेव्हा भारतीय डोमेस्टिक मार्केटमध्ये पण डायमंडचं कुठे ना कुठे भरपूर मागणी असतं. त्याच्यामुळे डोमेस्टिक मार्केटला पण याचा इम्पॅक्ट येऊ शकतो, सोन्यावर पण येऊ शकतो. आणि जर मी तुम्हाला एक म्हणजे दुबईच्या मार्केटची परिस्थिती सांगतोय, जवळजवळ अशी अफवा होती आतापर्यंत की 30% तिथे गोल्ड कमी स्वस्तात मिळते, पण ती खोटी अफवा आहे. फक्त $30 डिस्काउंटिंग मध्ये सध्या तिथे गोल्ड मिळते. म्हणजे कुठे ना कुठे दुबईमध्ये पण याचा इम्पॅक्ट दिसतोय. खूप खूप धन्यवाद. तर राजेश रोकडे आपल्याला सांगतायत की भारतामध्ये जे डायमंड्स कट होण्यासाठी येतात त्यांच्या संख्येवरती आता परिणाम दिसू लागलाय. मूळतः जे आखाती युद्धामुळे वाहतुकीची समस्या, आंतरराष्ट्रीय वाहतुकीची जी समस्या निर्माण झालेली आहे, त्यामुळे 25% पर्यंत साधारण हा परिणाम गेला आहे असं प्राथमिक आकलन आहे. पण परिस्थिती जर चिघळली तर आणखी त्याचे आव्हानात्मक रूप समोर येऊ शकतं. संजय तिवारी, एनडीटीव्ही मराठी, नागपूर.